हे बघा, आता पर्स आहेत ना त्या ह्या बॅग मध्ये टाकायच्यात. ऍक्च्युली आपण आलोय डीमार्टला, ते स्टार बाजारला मात्र लॉकचा काय विश्वास आहे स्टार बाजारचा, त्याच्यामुळे ते काही असं लॉक बिक करत नाहीत, साधे पर्सला पण करत नाहीत आणि बॅग बिग पण नाही, पण इथे मात्र करावं लागतं. आम्ही दोघींच्या पर्स आम्ही आतमध्ये टाकलेल्या आहेत. नमस्कार सर्वांना मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलोय डीमार्टला. याच्या अगोदर आपण स्टार बाजार मध्ये गेलो होतो. डीमार्ट मध्ये काय, आता दोघांमध्ये काय डिस्काउंट आहे सगळीकडेच आहे, मी तुम्हाला याच्यापूर्वी पण सांगितलंय. पण डीमार्टचं मार्केटिंग सुपर आहे, कारण डिस्काउंट फक्त डीमार्टचाच दिसतो, बाकी कुठचा डिस्काउंट दिसत नाही. त्याच्यामुळे गर्दी पण खूप असते. आणि आता आपण आलोय ते चिंचवडच्या यायला आलोय, कारण चिंचवडचं मोठं आहे. पण तुम्हाला तर आतमध्ये गेल्यानंतर कळेल. ह्याच्यामध्ये सगळं आपल्याला टाकून घ्यायला लागले आणि आपल्याला जास्त काही खरेदी करायची नाहीये, त्याच्यामुळे फक्त बास्केट घेणार आहोत आपण आणि तुम्हाला दाखवते आता. चला या. आपण आधी पहिलं बास्केट घेऊया, जास्त खरेदी नाहीये. रक्षाबंधन आहे, त्याच्यामुळे राख्या असे प्रत्येक फंक्शन, प्रत्येक फेस्टिवलचं डिस्काउंट वेगळा. आणि हे ना, हे मोठं असलं ना तरी ट्रॉली घेऊन फिरणं फार कठीण होतं प्रत्येक ठिकाणी. आता आकुर्डीचं आम्हाला जवळ आहे खरं, पण ते खूप लहान आहे, त्याच्यामुळे फळं दिसतात. मंडळी, डीमार्टचं शूटिंग घेण्यासाठी, कारण मी बोलताना बोलले होते की याच्या अगोदर स्टार बाजार मध्ये पण आम्ही गेलो होतो, आणि स्टार बाजार, आणि हे कुठलेही स्पॉन्सर नव्हते व्हिडिओ. आम्हाला वाटतं तिथे गर्दी होते, महिला, जास्तीत जास्त महिलांची पसंती असते, त्याच्यामुळे जातात. मग त्याच्यामुळे आम्ही आपलं ते घेण्याचा प्रयत्न केला होता, आणि बरेच जण असे व्हिडिओ टाकतात. त्याच्यामुळे याच्या अगोदर स्टार बाजारचा घेतला होता, आणि आज डीमार्टचा सुरुवात आपण केली होती. पण आता तुमच्या समोर मी बसलीये. मी ऍक्च्युली सुरुवात केली, आणि त्यांनी मला सांगितलं की नाही, तुम्ही शूटिंग नाही घेऊ शकत, त्याच्यामुळे मला शूटिंग बंद करावं लागलं. कारण मी त्यांना सांगितलं की याच्या अगोदर मी स्टारचं पण घेतलंय, तसं काही हे नाहीये, आणि हे इथे काही तुमचं काही तसं वाईट बोलण्याचा संबंधच नाहीये. आम्हाला जे फक्त दाखवायला तुमची ऍड होणार आहे उलट. तरी त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, आम्ही व्हिडिओ अलाउडच नाहीयेत. पण त्यावेळेला मी त्यांना सांगितले की मी स्वतः तुमचे युट्यूबला व्हिडिओ बघितलेले आहेत, तर आणि म्हणूनच घेतोय, आणि चांगलं आहे ना, तसं काय कळतं बाबा काय कसं आहे वगैरे. तर त्यांनी सांगितलं की नाही, ते त्यांनी आमच्या नकळत घेतलेत. ठीक आहे, आम्हाला काही तसं एवढं काय हे करायचं नव्हतं. पण या बाबतीतनं मला आता तुमच्याशी बोलायचंय,
कारण सांगते तुम्हाला मी मी एक दोन व्हिडिओ अगोदर मी एफडीएचा आपले जे तुकाराम मुंडे साहेब आहेत त्यांनी जी धडक कारवाई केली त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता. आणि मेडिकल शॉप असेल किंवा डेअरीचे असेल किंवा हॉटेल असतील अशा मध्ये जाऊन आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या, सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या, गृहिणींच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या. त्यावेळेला पण मला जो अनुभव आला ना, ज्यांनी द्यायचं त्यांनी दिले, पण सगळेच देत नव्हते. आणि त्यांना काही मी तसं तुम्हाला सांगितलं नव्हतं. आम्ही पण कोणाला जबरदस्ती नाही केली, आम्ही विचारूनच सुरुवात केली होती. पण जो अनुभव आला ना, तसाच अनुभव काहीसा मला आता आलेला आहे. कारण डीमार्टचे व्हिडिओ हे अगोदर पडलेले आहेत, एफडीएची कारवाई झाल्यानंतरचा व्हिडिओ नाही मी बघितलेला आहे. त्याच्यामुळे ऍक्च्युली काय होतं माहितीये का, आम्ही सरसकट आपलं घेत जातो, दाखवत जातो की कसं कसं आहे, पण त्या कॅमेऱ्यात कुठेतरी काहीतरी येण्याची शक्यता असते. त्यामुळे ते काळजी घेतात की त्याच्यापेक्षा तुमचं शूटिंगच नको, तुम्ही शूटिंगच घेऊ नका, अशा पद्धतीने ते सांगतात. आता आम्हाला काही कोणाला नावं नाही ठेवायची आहेत. ऍक्च्युली डीमार्ट वर सुद्धा थोडासा हे झालेला आहे की स्वस्त स्वस्त म्हणून तुम्ही म्हणजे लोक जी जातात घ्यायला ते प्रत्यक्ष म्हणजे त्यांना परवडतं कसं ते एवढं स्वस्त द्यायला, ते मग परवडतं कसं. ऍक्च्युली स्वस्त विस्त हे नाहीये, कारण डिस्काउंटचा गाजावाजा ते लोक जास्त करतात डीमार्ट. डिस्काउंट हा प्रकार सगळीकडे आहे, स्टार मध्ये पण आहे, पण ते त्यांचं एवढं हे करत नाही. जे आहे ते आहे, ते लोकांना दिसतं, घेतात लोक. आणि ह्यांचा जो गाजावाजा आहे ना, पण प्रत्यक्ष बिलिंगच्या वेळेला मी स्टार मध्ये असताना सुद्धा मी बोलले होते की मला डीमार्ट मध्ये नाही अनुभव चांगला आला म्हणून. पण ज्याने त्याचं त्याचं वैयक्तिक मत आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा अनुभव घेताना विचारपूर्वक घ्या, अनुभव घ्या, तुम्हाला काय तसा अनुभव येतोय का. कारण आम्हाला आला म्हणूनच आम्ही ते ऍक्च्युली सोडलं होतं. डीमार्ट मध्ये आम्ही काही घेणं बंद केलंय तेव्हापासून. कारण त्यांचं बिल जो पहिला आकडा बसतो ना, खरेदी तुम्ही डीमार्ट मध्ये जी पहिली करतात तो आकडा फिक्स बसतो आणि त्याच्यापेक्षा वाढत जातो, पण कमी कधीच होत नाही. म्हणजे सामान आमचं आता कमी होतं काही महिन्यात, त्यावेळेला ते कमी नाही झालं बिल, ते वाढलंच उलट. त्याच्यामुळे थोडा आम्हाला तिथे संशय आला. आणि आम्ही बाहेर अशी चर्चा करत असताना ना, इतर पण कस्टमर येऊन तेच बोलत होते की अरे आपण कमी बिल येण्यासाठी आपण इथे येतो, पण आपलं बिल वाढतंय, असे अनुभव आले होते. तरी पण आम्ही दुर्लक्ष केलं की ज्याची त्याची वैयक्तिक मतं असतात, ज्याला आवडलं तिथे तो जाईल. पण आज त्यांनी जे काही केलंय ना, आज मी त्यांना सांगितलं होतं की इथे काही तुमचं उलट म्हणजे तुमच्याबद्दल काही बोललंच जाणार नाहीये चुकीचं. आणि एक आम्ही घेतलंय तरी सुद्धा त्यांनी नकार दिला, तिथे थोडस ते खटकलं. की कारण सांगते तुम्हाला मी, एफडी ती धडक कारवाईचा जो व्हिडिओ पडला ना, त्यावेळेला सुद्धा आम्हाला काहींनी दिलं नाही. आमच्याच परिसरात, मी आता त्याचं नाव नाही कोणाचं फोडणार नाहीये, पण आमच्या निगडीच्याच परिसरामध्ये एक डेअरी आहे आणि ती डेअरी तिथे पण मी गेले होते की त्यांना की तुमची प्रतिक्रिया घ्यायची. कारण आम्ही स्वतः तिथून घेत होतो, दूध घेत होतो, दही घेत होतो, पनीर घेत होतो आणि त्याच्यानंतर मला वाटतं चिकाचं दूध घेत होतो खरवस बनवण्यासाठी. आणि त्यांनी ते दिलं नाही. मग प्रश्न पडला, मग ह्यांची डेअरी कुठे आहे हा प्रश्न पडला. त्याच्यामुळे तो प्रश्नचिन्हच झालं. त्याच्यामुळे आम्हाला काय कोणाचं असं सांगायचं पण नाहीये, पण सगळ्यांनी काळजी घ्या की आपण ज्या डेअरीमध्ये जातो ती खरोखरच डेअरी आहे का, त्यांची खरोखर डेअरी आहे का कुठे. कारण ह्याचा आपण चौकशीच करत नाही, आपण त्यांच्यावर जातो, नाही नाही आहे आहे त्यांची डेअरी असणारच ना, असं करून आता आपण खूप सावध झालोय. मुंडे साहेबांनी जी कारवाई केली ना, तेव्हापासून आपण खूप सावध झालोय. आणि त्याचं प्रत्यंतर मला डीमार्ट मध्ये पण दिसलं, कारण गर्दी जी डीमार्ट मध्ये होती ना पहिली, ती आज नव्हती. त्यामुळे आश्चर्याचा धक्का मला तिथे थोडासा बसला होता, पण म्हटलं जाऊ दे, सण वगैरे असतील म्हणून थोडी गर्दी कमी असेल. पण
चिंचवडच्या डीमार्टला अशी गर्दी कमी कधीच दिसलेली नाहीये. तुम्ही कुठल्याही वारी जा, तिथे गर्दी भयानकच असायची. म्हणजे पाय ठेवायला जागा नाही, एवढी गर्दी भयानक असायची. म्हणजे रविवार असू दे, शनिवार, सोमवार असू दे, नाही तर अजून कुठला वार असू दे, तिथे वाराशी काही संबंध नाही. पण फरक पडतोय. मुंडे साहेबांच्या कारवाईचा फरक खूप पडतोय आणि लोक जागृत झालेली आहेत. मला कोणाची काही बदनामी करायची नाहीये, कारण आमचा व्हिडिओ स्पॉन्सरच नाहीये सगळ्यात महत्वाचा. त्याच्यामुळे त्यांनाही मी ते समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण कुठेतरी काहीतरी असण्याची शक्यता मनात शंकेला जागा निर्माण झालीच आहे ना. म्हणजे मला हे सांगायची गरजच नाहीये, कारण मुंडे साहेबांनी जे काही काम केलंय ना, त्यामुळे काही सांगण्याची गरजच नाहीये. प्रत्येक जण तो विचार करूनच आता पाऊल आपलं टाकतोय. त्याच्यामुळे खूप छान. आता मला असा अनुभव आला, हा तुमच्याबरोबर मला शेअर करावासा वाटला म्हणून मी शेअर केला. तुम्हाला आमचे आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.